गुजरातच्या सुरतमध्ये बसचा भीषण अपघात झाला आणि अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 41 जण यात जखमी झाले। त्यांना व्यारा आणि बर्डोली रुग्णालयात दाखल करण्यात आले। तसंच मृतांच्या वारसांना सरकारकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। पीएमओ कार्यालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। गुजरात राज्यात महामंडळाच्या बसेसचा अपघात जो आहे तो झालेला होता आणि हा अपघात इतका भीषण होता त्याची तीव्रता या बसच्या माध्यमातून लक्षात येऊ शकतो आपण। त्याच बसमध्ये ही सुरत धुळे बस आहे आणि ही बस जी आहे ती हिचे नियंत्रण सुटल्यानंतर ही बस जी आहे ती थेट समोरून येणारी जामनेर सुरत बसला जाऊन आदळली। त्यात ती बस जामनेर सुरत बसने पेट घेतल्यानंतर त्यात जवळपास 7 लोकांचे मृत्यू जो आहे तो झालेला आहे की महाराष्ट्राच्या ज्या बसेस जे आहेत ते पुन्हा एकदा दर्जेदार व्हाव्यात अशी काहीशी मागणी जी ती आता केली जात आहे। तर दुसरीकडे या बसमध्ये जवळपास 26 प्रवासी होते तर जामनेर आणि सुरत जी बस होती तिच्यामध्ये जवळपास 33 प्रवासी होते। मोठ्या प्रमाणावरती हा अपघात झाला आणि अपघातामध्ये 7 लोकांचा मृत्यू जो आहे तो झालेला। यात 3 महिला आहेत आणि 4 पुरुष आहेत। जितेंद्र बैसाना, टीव्ही 9 मराठी, बारडोली, गुजरात।